सुरुवातीला बातमी पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याची जी दुर्घटना घडली त्या संदर्भातली, कारण या पुतळा दुर्घटनेची अद्याप चौकशी झालेली नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याला आठवडा उलटला तरीही अजूनही चौकशी झालेली नाहीये। तर सरकारने नेमलेल्या समित्यांकडून अद्यापपर्यंत घटनास्थळी भेटही देण्यात आलेली नाही। पुतळा उभारणी आणि दुर्घटना चौकशीसाठी सरकारने 2 समित्या नेमल्यात। चौकशी समितीकडून अद्याप मालवणला घटनास्थळी पाहणी करण्यात आलेली नाहीये। जिल्हा प्रशासन पोलिसांकडून पुढारी न्यूजच्या माहितीला दुजोरा सुद्धा देण्यात आलाय। तर या चौकशी समितीत नेमका कोणाचा समावेश आहे तेही पाहूयात। कमांडर पवन धिंगरा भारतीय नौदलाचे तज्ञ, संजय दशपुते सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, विकास रामगुडे सहव्यवस्थापकीय संचालक MSRDC, प्राचार्य जांगे IIT मुंबई, प्राचार्य परिदा IIT मुंबई, बातम्या आपण पाहतोय। खरं तर मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी म्हणून सरकारने समिती गठीत केली। मात्र त्या समितीकडून अद्यापपर्यंत ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणी भेटही देण्यात आलेली नाहीये। तर पुढारी न्यूजच्या हाती ही माहिती आलेली आहे आणि या माहितीला स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याला आता आठवडा उलटलाय, मात्र अद्यापपर्यंत सरकारने नेमलेल्या समित्यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही। पुतळा उभारणीसाठी आणि दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने 2 वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत। तर या चौकशी समितीकडून अद्यापपर्यंत मालवणला घटनास्थळी पाहणीसाठी म्हणून भेट देण्यात आलेली नाही। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी पुढारी न्यूजच्या या माहितीला दुजोरा देखील दिलाय। Thank you.